श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 6 एप्रिलला आलेली आहे श्री रामनवमी। तर या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। फक्त एक दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे। हा दिवा लावल्यामुळे काय होईल तर बघा, सर्व दोष विघ्न अडचणी संकट जे आहेत तर ती मुलांची संपेल आणि मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये मुलांना भरभरून असं यश मिळेल। तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या म्हणजे रामनवमीच्या दिवशी करायचा आहे। तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणता दिवा आपल्याला लागणार आहे, दिव्यामध्ये कोणती वात टाकायची आहे, कोणत्या वेळेमध्ये हा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी लावायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री राम आवर्जून लिहा, जेणेकरून आपल्या मुलांवरती स्वामी महाराजांची प्रभू रामचंद्रांची भरभरून अशी कृपा होईल। आणि कारण भगवान श्री प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णू देवांचे 7वे अवतार मानले जातात। त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम या नावाने देखील ओळखत असतो। भगवान श्री प्रभू राम जे आहे रामनवमी जी असते म्हणजे जन्मोत्सव जो असतो तर तो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीच्या दिवशी साजरा केला जात असतो आणि याच दिवशी देवी दुर्गा देवीच्या सुद्धा नवमीचं पूजन केलं जातं। या दिवशी दुर्गा देवीच्या नवरूप म्हणजे स्कंद माता देवीचं सुद्धा पूजन केलं जातं। आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या असतात। या दिवशी पृथ्वी तलावरती राम तत्व हे कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असतात आणि आपण ज्या वेळेस काही सेवा उपाय करतो तर त्या वेळेस त्याचं फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला मिळत असतं। सर्वात अगोदर आपण बघूया की नवमी तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो कधीपासून नवमी तिथी ही कधीपासून सुरू होत आहे, कधीपर्यंत असणार आहे तर चैत्र शुक्ल नवमी तिथीचा प्रारंभ हा जो आहे तर तो 5 एप्रिलला शनिवारी संध्याकाळी 7:26 पर्यंत असेल आणि चैत्र शुक्ल नवमी तिथीची समाप्ती ही 6 एप्रिल रविवारी संध्याकाळी 7:22 पर्यंत असणार आहे। तर अशा स्थितीत उदय तिथीनुसार नवमी तिथी ही जी आहे तर ती 6 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे। श्री रामनवमी ही 6 एप्रिलला म्हणजेच रविवारी आपल्याला साजरी करायची आहे। यावर्षी रामनवमीला अनेक शुभ योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत। अशा शुभ मुहूर्तांवरती प्रभू श्री राम जयंती यांची साजरी केल्याने अनेक पटीने फायदे आपल्याला मिळत असतात। नवमी तिथीच्या दिवशी रवी पुष्यामृत योग, सुकर्म योग, रवी योग, सर्वार्थ सिद्धी योग असे अनेक योग या दिवशी जुळून आलेले आहेत। त्यामुळे प्रभू श्रीराम आपण या दिवशी प्रभू श्रीरामासोबतच आपण या दिवशी सीता मातेची त्याचबरोबर हनुमान रायांची सुद्धा पूजा करायची आहे। आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दोष जे आहेत तर ते दूर होतील। आपल्याकडे जर प्रभू श्रीराम भगवान श्रीरामांची मूर्ती असेल त्यावरती आपण आवर्जून अभिषेक करावा। नसेल मूर्ती फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याचा शिडकावा देऊन पुसून घ्यावा। किंवा आता तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो नसेल तर मग अशा वेळी काय करायचं तर आता भगवान बाळकृष्णांची मूर्ती आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये असतेच असते तर त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता। त्यानंतर घरामध्ये दिवा धूप अगरबत्ती करावी। त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय
हा दिवा आपल्याला आपल्या मुलांसाठी कधी लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे बघा. प्रत्येक आई वडिलांना अनेक प्रकारच्या समस्या समोर येत असतात. मग त्यासाठी ज्या वेळेस या पवित्र तिथी ज्या आहेत तर त्या येतात, अशा पवित्र तिथींवरती तुम्ही जे काही सेवा करता, उपाय करता, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि असे प्रभावी उपाय आपण जर केले तर अनुभव आपल्याला त्याचे येत असतात. फक्त आपण जे काही उपाय करतो त्यावरती आपली पूर्ण श्रद्धा असावी, भक्ती असावी आणि आपण किती मनापासनं हा उपाय करतोय, किती विश्वासाने उपाय करतो, त्याचबरोबर मनामध्ये आपल्याला कुठेही कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु येऊन द्यायचा नाही. आपल्याला हे उपाय करायचे असतात. तर आता हा उपाय कसा करायचा आहे, जर तुमच्या मुलांच्या संबंधित तुम्हाला अभ्यासामध्ये काही अडचण येत असेल, मुलं खूप हुशार आहेत परंतु अचानकच त्यांचा अभ्यासामधलं लक्ष जे आहे तर ते कमी झालेलं असेल, त्याचबरोबर पेपरसाठी जातात पण जे काही अभ्यास केलेला आहे तर ते सर्व विसरून जात असेल, मुलं खूप चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात, आई वडिलांचं म्हणणं ऐकत नाही, लहान मुलं आहेत, मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर नोकरीमध्ये खूप समस्या असेल, अडचणी आहेत, मुलांनी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं आहे परंतु तरीही त्यांना पाहिजे तशी मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरी मिळाली पाहिजे तसा पगार मिळत नाही. या सर्व समस्या का समोर येतात, कारण आपल्या कुंडलीतील म्हणजे मुलांच्या कुंडलीतील काही ग्रह जर कुठे कमजोर असेल तर त्याचे परिणाम हे त्यांच्या जीवनावरती, आयुष्यावरती झालेले आपल्याला दिसून येत असतात. त्याचबरोबर नजर लागू शकते. नजर ही बाहेरच्यांचीच लागत नाही तर आई वडिलांची सुद्धा नजर लागत असते. त्यामुळे नजर लागली तर मुले हट्टी बनतात, चिडचिडे बनतात, तापट स्वभावाची होतात. त्याचबरोबर मुलं मोठ्यांचं ऐकत नाही. आपण जर बोललं तर प्रत्युत्तर देतात, असं आपल्याला जाणवायला लागतं घरामध्ये. म्हणजेच काय, मुलं आपण सांगितल्याप्रमाणे वागत नाही, मुलं मोठ्यांचं ऐकत नाही. अशा बऱ्याचशा समस्या आपल्या समोर येत असतात. त्यासाठीच आपल्याला हे जे प्रभावी उपाय आहेत तर ते करायचे असतात. कारण दिवा हा बुद्धीचं, ज्ञानाचं आणि त्यागाचं प्रतीक आहे. दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप महत्त्वपूर्ण असतात. दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील अंधार दूर होत असतो आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश पडत असतो. सर्व संकटे, अडचणी ह्या दूर राहत असतात. तर कोणत्याही वयाच्या मुलांसाठी, मुलींसाठी तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता. जर घरामध्ये 2 मुलं असेल, 2 मुली असेल तर तुम्हाला सेपरेट दोघांसाठी दोन दिवे तुम्हाला लावायचे आहे. म्हणजे एक दिवा एकासाठी तयार करायचा. सांगितल्या पद्धतीने मुलं जर बाहेर गावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा आहे ते देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला उपायासाठी एक मातीची पंती जी असते तर ती घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा जो पचरंगी धागा असतो, पचरंगी म्हणजे आपण त्याला रोली, मौली, कलावा जो आहे तर असं आपण त्याला बोलत असतो, असं त्याचं नाव आहे बघा. तर तो कलावा जो आहे तर आपण तो घ्यायचा आहे. कलावा रक्षासूत्र म्हणतो त्याला, तो घ्यायचा आहे. आता इथे मातीचीच पंती का घ्यायची आहे हे लक्षात ठेवा. थोडीशी मोठ्या अशा आकाराची तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये जो आपण कलावा घेतलेला आहे, रक्षासूत्राचा धागा घेतलेला आहे तर त्या कलाव्याची वात तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जे असतं तर ते टाकायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदूळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा. हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला रामनवमीच्या दिवशी सकाळी हा उपाय करायचा आहे तर तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. जर तुम्हाला सकाळी 11 वाजेपर्यंत, 11:30 वाजेपर्यंत टाइम असेल तोपर्यंत तुम्ही करू शकता किंवा तुम्ही आता 11 पर्यंत टाइम तुम्हाला तर संध्याकाळी तुम्ही 5 किंवा 7 वाजेच्या दरम्यान रात्री हा उपाय करू शकता. कारण हा संपूर्ण दिवस जो आहे
रामनवमीचा तर अतिशय अत्यंत प्रभावी दिवस आहे। त्यामुळे तुम्ही फक्त आपल्याला कसं आहे या टाइमामध्ये का सेवा करायची असते तर सात्विक लहरी या वेळेमध्ये जास्त असतात। आता ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी 11 ते 11:30 पर्यंत करण्याचा प्रयत्न करा, किंवा ज्यांना आता शक्य होईल तर जेव्हा प्रभू रामांचा जन्म होतो 1 वाजता, तर त्यावेळी तुम्ही हा दिवा जो आहे तर तो तेव्हा देखील प्रज्वलित करू शकता, किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा जो दिवा आहे तर तो तुम्ही प्रज्वलित करू शकता। आता काय करायचं आहे, हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला देवघरासमोर हा दिवा ठेवायचा आहे। आता 5 लवंग आपल्याला घ्यायचे आहे, 5 वेलची घ्यायची आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला 7 वेळा उतरवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचा आहे। जो लाल कलरचा कलाव्याचा रक्षासूत्राचा आपण धागा घेतलेला होता त्याचीच वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायची आहे। यामुळे मुलांची रक्षा होत असते। त्यानंतर परत तुम्हाला थोडासा लाल कलरचा कलावा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक गाठ तुम्हाला त्या कलाव्याला बांधायची आहे। त्यानंतर तुम्हाला एकदा राम रक्षा सूत्र जे आहे तर ते पठण करायचं आहे। परत थोड्याशा अंतरावरती गाठ बांधायची आहे। राम रक्षा सूत्र पठण करायचं आहे। परत थोड्याशा अंतरावरती गाठ बांधून राम रक्षा सूत्रमचं पठण करायचं आहे। असं तुम्हाला सलग 5 वेळेस करायचं आहे। 5 गाठ तुम्हाला त्या कलाव्याला बांधायचा आहे। नंतर हा जो कलावा आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे। आता बांधताना देखील लक्षात ठेवा की तुम्हाला आपण जेव्हा मुलांच्या हातामध्ये हा कलावा बांधणार आहोत तर त्या गाठीच्या संख्या ज्या आहेत तर त्या आपल्याला विषम संख्येमध्ये बांधायच्या असतात। आता जसं की वेढे देखील आपल्याला 3 घ्यायचे असतात, 5 घ्यायचे असतात, 7 घ्यायचे असतात, 9 घ्यायचे असतात, 11 घ्यायचे असतात। आपण उपाय करतो, परंतु छोट्या छोट्या चुका ज्या आहेत तर त्या सुद्धा आपण करत असतो। त्यामुळे काही वेळा आपल्याला त्या उपायांचा जो फायदा आहे तर तो मिळत नाही। म्हणून काळजीपूर्वक उपाय ऐकत जावा आणि काळजीपूर्वक उपाय करत जावा। तर बघा, आता हा तुम्हाला बांधायचा आहे। तर तुमच्याकडे 2 मुलं असतील तर काय करायचं, तर 2 कलावे तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे। दोन्ही कलाव्यांना तुम्हाला गाठ बांधायची आहे। एकदा राम रक्षा सूत्राचं पठण करायचं आहे। परत दोन्ही कलाव्यांना गाठ मारायची आहे। एकदा राम रक्षा सूत्राचं पठण करायचं आहे। आता इथे एक सांगेन, राम रक्षा ही संस्कृत मध्ये आहे, त्यामध्ये कठीण शब्द खूप आहेत तर आपल्याकडनं चुकीचे बोलले जाऊ शकतात। ज्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही त्यांनी काय करायचं आहे तर सरळ तुम्हाला मोबाईल वरती लावून द्यायचे आहे। देवासमोर तुम्हाला एकाग्र मनाने बसायचं आहे, चित्त शांत ठेवायचं आहे आणि तुम्ही फक्त श्रवण करायचे आहे। कारण आता आपल्याला येत नसेल तर आपली मजबुरी आहे, तर तुम्ही मोबाईल वरती लावू शकता आणि तुम्ही ही सेवा जी आहे, उपाय जो आहे तर तो करू शकता। आता 5 वेळेस करायचा आहे। सेपरेट कलावा तुम्हाला मुलांच्या प्रत्येक मुलींच्या हातामध्ये बांधायचा आहे। जर घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही। पिरियड्स असेल तर मग तुम्ही घरामध्ये दुसरी कोणी व्यक्ती असेल, जसे की काकू, आजी, वडील करू शकत असतील तर त्यांनी केला तरी चालेल। फक्त घरामध्ये पावित्र्य सांभाळायचं आहे आणि उपाय तुम्हाला करायचा आहे। तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला हा जो कलावा आहे तर तो मुलांच्या हातामध्ये बांधला तर प्रभू श्री भगवान रामांची तुमच्या मुलांवरती खूप कृपा होईल। त्याचबरोबर जे काही वाईट दोष आहे, काही बाहेरची निगेटिव्ह ऊर्जा आहे मुलांमध्ये आपल्याला जाणवत असतात तर त्या सर्व दूर होतील। त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होईल। मग ते अभ्यास करत असेल, नोकरी करत असेल किंवा शिक्षण असेल, त्यामध्ये त्यांची भरभरून अशी प्रगती होईल।
मुलं जर बाहेर गावी शिक्षणासाठी असतील तर त्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तर त्या वस्तू तुम्हाला मुलांच्या फोटोवरनं किंवा व्हिडिओ कॉल करून तुम्ही त्या उतरून घ्यायच्या आहे, ओवाळून घ्यायच्या आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे। आपण जो कलावा तयार केलेला आहे तर तो कलावा मुलं ज्या वेळेस घरी येतील त्या वेळेस तुम्ही त्यांच्या हातामध्ये बांधायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करून बघायचा आहे। तर आता ह्या वस्तूंचं काय करावं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या दिव्यामधल्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा सरळ इकडे तिकडे न फेकता तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला 2-3 कापडाच्या वड्या टाकायच्या आहे आणि सरळ सरळ त्या तुम्हाला घराच्या बाहेर जाळून टाकायच्या आहे। तर अशा पद्धतीने किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला त्या दाबून टाकायच्या आहे। अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला श्री रामनवमीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने करायचा आहे आणि आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।